डाळी तांदूळ न भिजवता न मिक्सरचा वापर करता एकदम मऊ लुसलुशीत अशी ही इडली झालेली आहे. अवघ्या अर्धा तासात तयार होते. तर ही इडली बनवते आज मी मुरमुऱ्यांची. तर इथे वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मुरमुऱ्यांची इडली बनवण्यासाठी मी वाटीच्या मापाने 3 वाटी मुरमुऱ्या घेतलेत. तुम्ही कोणताही मेजरमेंट साठी वाटी किंवा मेजरमेंट कप घेऊ शकता. आणि या मुरमुऱ्या या चाळणीने चाळून आणि साफ करून घ्यायच्या, जे काही कचरा असेल तर. आणि नंतर त्यांना स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या. तर इथे पाहू शकता मी धुवून घेतलेत. आता ह्या साईडला ठेवूया. आणि एक मी बाउल घेतलाय. आता आधी त्या बाउल मध्ये मी त्याच मापाने 1 वाटी रवा घेतलाय. रवा कोणताही जाड बारीक असू दे चालेल. आणि आपण जे मुरमुरे धुवून साईडला ठेवले होते ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेलचा बटन दाबा. आता आपण मुरमुऱ्या मध्ये त्याच जी वाटीने आपण रवा मुरमुऱ्या घेतल्यात त्याच वाटीच्या मापाने आपण अर्धा वाटी दही घेतलंय. आणि जर तुम्हाला दही वगैरे टाकायचं नसेल तर तुम्ही हे रात्रीच बनवून करून ठेवू शकता, म्हणजे छान केला जातो. आणि आपण जे रवा दही घेतलंय त्या वाटीने पाणी घ्यायचं आणि पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं. एकदम पाणी टाकायचं नाहीये, कारण आपल्याला जास्त असा पातळ बॅटर बनवायचा नाहीये. तर मी ते थोडं थोडं पाणी टाकते. आणि 1 वाटी पाणी घेतले त्यातलं थोडंच पाणी बाकी राहिलाय, तो आपण नंतर टाकूया. आणि झाकण देऊन मी 10 मिनिटासाठी रवा मुरण्यासाठी साईडला ठेवते. आता आपण इडल्या या पौष्टिक बनण्यासाठी इथे मी 1 गाजर आणि 1 शिमला मिर्च घेतलाय. आणि इथे मी जो ग्रेटर घेतलाय त्यातला मीडियम साईजच्या ग्रेटरने आपण हा गाजर किसून घ्यायचा. एकदम जबरदस्त असा हा बारीक किसून होतोय. आता त्याच ग्रेटरने जी मोठी साईड असते त्या साईडनं आपण ही शिमला मिर्च पण मी किसूनच घेते. म्हणजे जाडसर ती किसली जाईल, म्हणजे कापत बसण्याची झंझट नाही, झटपट असा हा तयार होतोय. तर इथे गाजर आणि शिमला मिर्च कट करून झाले, म्हणजे आपल्या इडल्या जास्त पौष्टिक होतील. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. प्लेन फक्त रवा आणि मुरमुऱ्यांचाच इडल्या तुम्ही बनवू शकता. आता इथे 10 मिनिटं झालीत आणि बॅटर रवा छान फुललाय आणि घट्ट झालाय. तर आपण जो पाणी ठेवला होता साईडला तो पाणी मी टाकून घेतलाय. तर अजून पाण्याची गरज वाटली तर मी नंतर टाकणार. तर आधी आपण आता हे गाजर आणि शिमला मिर्च पण ह्या बॅटर मध्ये टाकून घेऊ. आणि तुम्हाला अजून कोणत्या भाज्या ज्या ऍड करायच्या असतील तर करू शकता किंवा स्किप पण करू शकता. आणि टाकल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता घट्ट आहे म्हणून आपण पुन्हा मी अर्धा वाटी पाणी घेतलाय आणि तो थोडं थोडं टाकून घेऊया. आणि आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ बॅटर बनवायचा नाहीये. आपल्याला इडल्यांसाठी जसं बॅटर लागतो तसं बॅटर बनवायचंय. आणि साहित्य व्यवस्थित मेजरमेंटने घेतला तर इडल्याही छान होतात. तर आपण इथे इतका बॅटर बनवण्यासाठी मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आणि इथे बॅटर व्यवस्थित झालंय तर तो साईडला ठेवूया. आणि आपण इडल्या बनवण्यासाठी मी इथे इडली पात्र घेते आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे, म्हणजे इडल्या चिपकणार नाही, लगेच व्यवस्थित निघल्या जातील. तर इथे मी सगळ्या इडली पात्रांना तेल लावून घेते. आणि इडली बनवायच्या टायमिंगला आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आणि आता आपण इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा घेतलाय. तुम्हाला जर सोडा नसेल टाकायचा तुम्ही इनो पॉकेट पण टाकू शकता. आणि सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडासा त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलंय. पाणी टाकून एकाच डायरेक्शनने आपण त्याला फेटून घ्यायचं. आता व्यवस्थित झालाय तर लगेचच आपण वेळ न घालवता त्या इडली पात्रांमध्ये टाकून घेऊया. आणि जर तुम्हाला इडल्या खायला आवडत नसतील तर तुम्ही आप्पे पात्रामध्ये या बॅटरचे आप्पेही बनवू शकता. खूप छान होतात. इथे मी सगळ्या इडली पात्रांमध्ये इडल्या टाकून घेतलेत. आता एका साईडला मी गॅसवरती इडली पात्र ठेवून पाणी गरम करायला ठेवला होता. आणि पाणी छान गरम झालाय. आणि पाणी असं छान गरम झाल्यानंतरच आपण इडली स्टँड त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे इडल्या छान अशा मऊ लुसलुशीत होतात, कडक होत नाही. आणि गॅसची फ्लेम मिडियम करून मी 10 मिनिटासाठी ठेवून देते. आता इडल्या होतात तोपर्यंत आपण इडल्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवूया. तर चटणी बनवण्यासाठी मी इथे पाववाटी ओल्या नारळाचं खोबरं घेतलंय.
1 वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले, 4 हिरव्या मिरच्या आहेत, 15-20 लसूण पाकल्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर मी आधी खोबरं बारीक कट करून घेतलंय आणि इथे खोबरं, लसूण आणि शेंगदाणे आधी आपण मिक्सर मधनं फिरून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहत नाही. खोबरं बारीक वाटला जातो आणि इथे पाहू शकता तुम्ही छान असा खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा कूट तयार झालाय. आता आपण त्याच्यामध्ये ह्या घेतलेल्या मिरच्या तोडून टाकूया. आणि मी प्रत्येक वेळेला सांगते, तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घेऊ शकता. आता आपण घेतलेली कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून स्मूथ पेस्ट आपण चटणी अशी बनवून घ्यायची आहे. आणि शेंगदाणे टाकलेली चटणी खूप छान होते चवीला. प्रत्येक वेळेला आपण डाळी वगैरे टाकतो, तर एकदा तुम्ही हे शेंगदाणे टाकून आणि ही चटणी करून बघा, किती जबरदस्त होते. तर इथे मस्त अशी स्मूथ चटणी तयार झाली. तर मी एका बाउलमध्ये ही काढून घेते आणि आपल्या इडल्यांसोबत खायची, तर मग काय इतकी घट्ट आपण चटणी ठेवणार नाहीये. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून आणि ह्या चटणीमध्ये टाकून घेते. आता पाहिजे तशी आपल्याला चटणी आपण करून घ्यायची. पाणी टाकल्यानंतर तो पूर्ण चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि आता चटणी व्यवस्थित बनवून झाली आपल्याला पाहिजे तशी, तर आपण तिला एक फोडणी देऊन घेणार आहोत. तर ही फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती फोडणी पात्र ठेवलंय, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलंय आणि तेल गरम झाला की आपण त्याच्यामध्ये 1 चमच भर इतकी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की 10-15 कढीपत्त्याची पानं घेतलेत, ती टाकायची आणि सगळ्यात शेवटी मी 1 चिमटी हिंग टाकते. जर तुम्हाला हिंग नसेल टाकायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण तयार केलेल्या चटणीमध्ये ही फोडणी टाकून घ्यायची. तर एकदम जबरदस्त या फोडणीचा सुगंध येतोय आणि इथे चटणी पण आपली तयार झाली. इथे व्यवस्थित अशी ही मिक्स करून घ्यायची. आता आपली चटणी झालेली आहे, तर आपण इडलीचा भांडा पण उघडून बघूया. आणि इथे इडली आपल्या तयार झाले. आपण गॅसची फ्लेम बंद करून आपण हे इडली स्टँड खाली काढून ठेवूया, म्हणजे ते थंड होतील. थंड झाल्यावर इडल्या व्यवस्थित निघल्या जातात. इथे मी सगळे इडली स्टँड खाली काढून ठेवले होते आणि ते सगळे थंड पण झालेत. आता आपण इडल्या काढून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त अशा मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या तयार झालेत. त्यांचा रंगही खूप सुंदर आलाय आणि ह्या इडल्या खूप पौष्टिक होतात आणि ह्या इडल्या पचायला खूप हलक्या असतात. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, म्हातारी माणसं असतील, तर त्यांना या हलक्या फुलक्या तुम्ही इडल्या ह्या बनवून देऊ शकता. तर कधी कधी इडली खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा वगैरे त्रास होतो, पण ह्या मुरमुऱ्यांच्या इडल्यांचा अजिबात त्रास होत नाही, खूप छान होतात. आणि इडल्यांसोबत जी आपण चटणी बनवली ती पण खूप टेस्टी झाली. तर अशा इडल्या बनवून तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत टिफिनसाठी वगैरे देऊ शकता. आणि अचानक जर तुम्हाला अशी इडली खाण्याची आठवण आली तर अवघ्या अर्ध्या तासात ही इडली बनून तयार होते. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला बेलचा बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझी नवीन रेसिपी त्याचा नोटिफिकेशन भेटत जाईल. आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर इथे तयार आहेत इडली आणि चटणी, एकदम मऊ लुसलुशीत आणि पचायला एकदम हलक्या. आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने ह्या मुरमुऱ्यांच्या इडल्या बनवून खाल्ल्या तर मला वाटतं नेहमी तुम्ही याच पद्धतीने इडल्या बनवणार. एकदा तुम्ही या पद्धतीने इडल्या बनवून बघा आणि जर बनवल्या तर कमेंट करून मला नक्की सांगा कशा झाल्या त्या. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. तर रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.